महावितरणासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक उपक्रमात काम करणाऱ्या हजारो सहाय्यक कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून पद्धतशीर शोषण केलं जात आहे। कामगार जीव धोक्यात घालून राबतात, मात्र प्रशासन त्यांना कंत्राटी गुलामीत अडकवून ठेवतात, असा घणाघाती आरोप करत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि ज्येष्ठ आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी आज विधिमंडळात महावितरणाच्या शोषक धोरणांचा बुरखा फाडला। नुकतीच विरार येथे एका 22 वर्षीय विद्युत सहायकाचा कामादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामुळे या कर्मचाऱ्याच्या सुरक्षा आणि कंत्राटी व्यवस्थेतील अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला। अध्यक्ष महोदय, विशेष म्हणजे उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती होताना आधीच 2 वर्षाचा पूर्वानुभव अनिवार्य आहे, परंतु आता सरकारने चुकीच्या धोरणामुळे या सर्व निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने राबवून घेणे हे त्यांच्या कौशल्याचा अवमान करणारे आहे। हा 3 वर्षाचा सेवा काळ नियमित सेवेत धरला जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठता, वेतनवाढ आणि पदोन्नती अशा सेवाविषयक लाभांचे मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले। अध्यक्ष महोदय, या परिस्थितीवर तोडगा म्हणून शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे अनुभवी उपकेंद्र सहाय्यक कर्मचाऱ्यांना थेट नियमित सेवेत सामावून घेणे, इतर सहाय्यक संवर्गाची कंत्राटी अट 3 वर्षावरून 1 वर्ष करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांचा कंत्राटी सेवा काळ नियमित सेवेत ग्राह्य धरून त्यांना सर्व सेवा लाभ मंजूर करणे या प्रमुख मागण्यांचा शासनाने त्वरित विचार करावा, निर्णय करावा, अशी औचित्य मुद्द्याद्वारे मी या ठिकाणी विनंती करीत आहे। अध्यक्ष।